नमस्कार। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आहे। तो म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नाही। भाजप राज्यात स्वबळावर आणि ताकदीने उभा आहे। हा केवळ योगायोग नाही, तर शहा यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला इशारा दिला आहे। याचा स्पष्ट अर्थ असा की आता सत्तेतील मित्रपक्षांचीच भाजपला राजकीय गरज वाटत नाहीये। दरम्यान अमित शहा यांच्या या विधानाने राजकारण तापताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केलाय। कुबड्या म्हणजे मित्र नव्हे असा म्हणत फडणवीसांनी सारवासारव केली। पण या कुबड्याचा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? खरी गंमत इथेच आहे। शहा यांच्या विधानावर शिंदे गट आणि अजित पवार गट शांत आहे। या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या प्रमुख नेत्यांनी कुबड्यावर अजून एकही शब्द उच्चारलेला नाही। त्यांच्या गटात नक्की चिंतेचं वातावरण पसरलंय। विरोधकांनी ही संधी सोडली नाही। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावलाय। संजय राऊत यांनी म्हटलंय की भाजपाला आता कुबड्यांचीच म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गरज राहिलेली नाही। काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडले। विरोधकांनी त्यांना सन्मानाने बाहेर पडा असा मोलाचा सल्ला दिलाय। एकीकडे फडणवीस युती टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे अमित शहा यांचा स्वबळाचा संदेश स्पष्ट आहे। यामुळे महाराष्ट्राचं राजकारण दोन मोठ्या प्रश्नांवर येऊन थांबलंय। पहिला प्रश्न म्हणजे शिंदे पवार नेमका काय निर्णय घेणार? ते फडणवीसांच्या सारवासारवीवर विश्वास ठेवणार की विरोधकांचा इशारा गांभीर्याने घेणार? दुसरा प्रश्न असा की महायुतीचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे शिंदे आणि अजित पवार आता भाजपशिवाय आपला राजकीय दबदबा कायम राखू शकणार का? त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील हा कुबड्याचा अध्याय कोणत्या वळणावर जातो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।